इकडे मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटातील संरक्षक भिंत कोसळलेली आहे। वारंवार होणाऱ्या अपघातांचा संरक्षक भिंतीवरती परिणाम झालाय। संरक्षक भिंत तुटल्यामुळे घाटातून वाहतूक करणं धोकादायक आहे। उर्वरित भिंतही कोसळण्याची भीती आहे। खोल दरी असल्यामुळे भोसले घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। आढावा घेतलाय स्वप्नील घाग यांनी। मुंबई गोवा महामार्गावरील खेडमधील भोसले घाटात अवघड वळण असलेला हा भोसले घाट आहे आणि या घाटामध्ये सातत्याने अपघात होत असल्यामुळे संरक्षक भिंत आहे त्या संरक्षक भिंतीला तडा जाऊन ही भिंत अखेर कोसळल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी धोका जो आहे तो वाढलेला आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय की याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात संरक्षक भिंत बांधलेली आहे, मात्र वारंवार अपघात होत असल्यामुळे भिंतीला तडे जात होते आणि या भिंतीला तडे गेल्यामुळे अखेर ही भिंत जी आहे ती कोसळलेली आहे। आपण पाहतोय की ही जी कोसळलेली भिंत आहे या भिंतीच्या ठिकाणी एक मोठी जागा निर्माण झालेली आहे आणि पलीकडे मोठी दरी आहे। वरून ज्या येणाऱ्या गाड्या आहेत, गोव्याकडून मुंबईकडे येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ह्या तीव्र उतारामुळे इथे सातत्याने आढळत असतात आणि त्यामुळे या भिंतीला सातत्याने तडे जाण्याचे जे घटना आहेत त्या घडत होत्या। आपण पाहतोय की वारंवार या घाटाच्या विषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत होते। इथल्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। मात्र असं असताना कुठल्याही ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे ह्या घाटाची जी संरक्षणाचा जो विषय आहे तो ऐरणीवरती आलेला आहे। सध्या जर पाहायला गेलं तर घाटाच्या बाजूला रस्त्याच्या बाजूला जे कॉन्क्रीट आहे ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्याला तडे गेल्यामुळे घाटातून वाहतूक करणे थोडे धोकादायक असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या महिनाभरामध्ये जवळपास 15हून अधिक अपघात झाल्याचे या ठिकाणी नोंद पाहायला मिळते आणि त्यामुळेच भोसले घाटातली जे परिस्थिती आहे ती अधिक गंभीर बनत चालल्याचं बोललं जात आहे। स्वप्नील घाग, एबीपी माझा, खेड, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।